अरे बापरे, छोटी आहे एवढी मोठी. कधी खाणार तुम्ही? हा कधी खाणार? सुरमई. तू खाशील पप्पा सोबत, टेस्टी लागेल. तर आता आपण सुरमई कट करूया. बघा सुरमई बघा. तर आता आम्ही सानूसाठी कॅरम घ्यायचं आहे म्हणून आलोत. यो कितीच आहे? इथं बघितलं होलसेलमध्ये भेटत आपल्याकडे नाही भेटणार. इथे समोरचं दुकान. होलसेल वाला काय जास्त पेड घेतो आम्ही, 1-2 पीस घेतो. किती होतील मग याचं? ग्रेव्ही बघा किती सुंदर अशी, म्हणजे एकदम ठीक झाले. हे बघा तुम्हाला याच्यावरूनच समजत असेल. सगळे बघा क्या बात, किती भारी झाले. सुरमईची अशी तुकडी निघली ना झाल्यावरती का भारी वाटत. अरे वा. नाही तरी ना एकदम परफेक्ट नाही झाला पावडर ना. चल राहू दे, आपण तरी खेळूया. मी ट्राय करते. इथे नमस्कार सर्वांना. तर आज आपण ना पारगाव इथे आलेलो आहे. तर इथे दादा आहे, केसरीनाथ दादा म्हणून आहे. तर दादाने ना आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे. ॲक्च्युली काय माहिती आहे का, इथे ना कुरिअर सर्व्हिस नाही. तर उलवेपासून म्हणजे आहे भरपूर लांबच आहे. तर मी विचार केला, म्हणजे पनवेल साईडला वौला गाव आहे ना, त्याच्या पुढं आहे हा पारगाव गाव. तर मी काय विचार केला, कुरिअर सर्व्हिस नाही तर देऊनच येतो. आता ना मी पारगावच्या स्टॉपवरती आहे. तर आता दादाला मी जस्ट फोन केला होता. तर दादानी सांगितलं का 5 ते 10 मिनिटात येतो म्हणून. तर दादाला आपण मसाला देऊया आणि मग जाऊया घरी. नमस्कार दादा. नेटवर्कच नाही, आवाजच नव्हता येत ना? नाही एवढं भारी फ्रेश दिसता हो दादा तुम्ही. तर दादाने ना आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर केला आहे. लास्ट टाइम पण तुम्ही 2 किलोच मसाला घेतलेला ना. आणि लास्ट टाइम काय झाला, आपला तो व्हिडिओ बरोबर नव्हता झाला, माईक नव्हता लावला म्हणून. तर मग आता मसाल्याबद्दल काय बोलणार होतं, कारण लास्ट टाइम तुम्ही 2 किलो घेतलेला आहे मसाला. मसाला चांगला आहे, मसाल्याची टेस्ट चांगली आहे, चांगला आहे ना? आवडला. अच्छा, मी पुन्हा ऑर्डर केलेला आहे. थँक्यू सो मच दादा. आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला काय तुम्ही रिकमेंड करणार का आपल्याकडनं मसाला घ्यायला पाहिजे का? घ्यायलाच पाहिजे. मग एवढा आपला आगरी कोली मसाला आहे, टेस्ट त्या घेऊन बघा एक वेळा. थँक्यू check तर करा. थँक्यू. आणि आपल्या आता नवीन म्हणजे ऑफर लावलेली आहे. 2 किलो मसाला घेणार ना, त्याच्यावरती पापड देतो आम्ही 300 रुपयाचे. तर तुम्हाला पापड पण त्याच्यामध्ये दिलेत, ते पण टेस्ट करा आणि आम्हाला मेसेज करून सांगा कसं आहे ते. चला थँक्यू सो मच दादा. चला भेटू. तर फायनली आता आपण दादाला मसाला दिलेला आहे. तर चला आता आपण जाऊया घरी. तर आता ना आपण घरी आहोत आणि आल्या जरासं आता मसाले ज्यांनी ऑर्डर केलेत त्यांनी सर्वांचे कॉपी पेस्ट करून घेतो. म्हणजे कसं रात्रीचा हेडेक जरा कमी होईल. आणि स्नेहाने मला फ्रूट्स दिलेत, अर्धे खाऊन पण झाले. फ्रूट्स खातो, या सर्वांनी फ्रूट्स खायला. तर आता पटापट ॲड्रेस लिहून घेतो, मग नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता ॲड्रेस वगैरे सर्व लिहून झालेले आहेत. आणि स्नेहा इथे मस्तपैकी चहा बनवते. हो, क्लायमेट एकदम हे आहे ना. क्लायमेट एकदम म्हणजे एकदम विचित्र आहे. 3-4 दिवस असा नाही वाटत, एकदम खराब वाटतं. गुळाचा चहा. मग आज स्नेहा काय बनवणार आज? तुम्ही सुरमई आणेल, सुरमईचं काहीतरी करूया कालवण आणि फ्राय वगैरे. चालेल ठीक आहे. बघा कशी सुरमई झोपली आणून ठेवू काय? फ्रीज मध्ये, झोपली बघा कशी सुरमई. कुठे ठेवली मला? अरे बापरे, छोटी आहे. एवढी मोठी. कधी खाणार तुम्ही? हा कधी खाणार? सुरमई. बापरे, हे बघा पिशवी का लावून ठेवलेली तुम्ही? अरे त्याला तर थोडस ना आपल्याला हे करलं, मी घाई मध्ये ठेवलेली. हा बरोबर आहे. हे बघ ना फिश, तू खाशील पप्पा सोबत, टेस्टी लागेल. मस्त आहे ना? हा, खूप मोठी आहे. किती मोठी आहे बघा सुरमई. सुरमईची साईज बघा. सुरमई आता जस्ट फ्रीज मध्ये झोपली होती. स्नेहाने तिला उठवली. आता थोड्या वेळात तिला मस्तपैकी कट करणार ना. सानू स्टडी करता तुझी. आणि आज कोरियन नूडल्स खाल्ले. कोरियन नूडल्स कशी होती मग? किमची खाल्ली. काय नाव? किमची. झालं चहा? होईल आता. सारखी सुरमई करेच नजर जाते. खाणार ना आज. आज बड़े दिन के बाद इतनी बड़ी सुरमई बनेगी स्नेहा के हाथ. तर आता मी चहा घेतो. बिस्किट गुड डे. हा, खूप दिवसातून मी गुड्डे मार. आणि खूप दिवसानंतर खातोय चहामध्ये बिस्किट आपण. सानू तू काय? फक्त बिस्किट. हिला चहा नाही आवडत ना? चहा नाही कधी घेत का? सानू तुला चहा नाही का नाही आवडत? दूध पाहिजे. भारी नाही लागत म्हणून. दूध पाहिजे का? ती फक्त ओरिओ खाते दूध सोबत. हा, या सर्वांनी चहा पिवायला. बोलले ना, एक ताई बोलली. तू दाखवणार ना रेसिपी? ओके, मी फक्त कुकिंग करेल, तुम्हाला दाखव कसं बनवायचं. सांग. तर आता आपण सुरमई कट करूया.
बघा सुरमई बघा, या सगळ्यांनी सुरमई खावाला झाल्यावर कट करून घेऊया. तर आज कसं कालवण बनवणार आहोत, तर कालवणासाठी मी कट करते फक्त. इथलं तर एवढं बस झालं ना. तुम्हाला किती पीस खायचे तेवढं करा. शेपटी उडवूया, एवढं बस ना. आणि इथूनशी एवढा पार्ट उडवूया. ते राहिलं ना डब्यामध्ये ठेवा, नाही तर झिपलॉक बॅग मध्ये ठेवा. तसंच करायचं ना. सुरीला कटिंग करायच्या अगोदरच मस्तपैकी धार लावलेली. एवढी बस ना. नाही थोडं पातळ काय, एवढं जाड एवढी? नाही ठेवायचं. एवढी? हा बस. बस ना. मॅश कर दे. धार नाही ना सुरीला, ती त्यांची सुरी वेगळी आणि आपली सुरी वेगळी असते. असं आहे. कशामध्ये ठेवली आता? झिपलॉक करून ठेवा बॅग मध्ये. झिपलॉक. हा. झिपलॉक बॅग कुठे भेटेल? का आपल्याकडे मसाल्याची बॅग अरे नाही? 1 kg याच्यामध्ये हा. राहील ना. थांब आणते. तर कट करून ठेवा, जर तसं नाही राहणार. Tight. नाही राहील ना. भारी ना. मग पहिले एक पीस कट करा, जर नाही राहत असेल. नाही राहत. नाही राहत, 1-2 पीस कट करून टाक. ठेवायचे. हा टाका. चांगलंच आहे. कुठून कट करू? इथनं असं 2 हा पार्ट 2 करू? पार्ट करून ठेवा, म्हणजे उद्या जसं पाहिजे असेल तसं कट कर. बस. ओके. हा. तर आता ना सुरमईचा कालवण बनवण्यासाठी स्नेहा वाटणाची तयारी करते. वाटण. तर पहिले सर्वात आधी मी चॉपिंग बोर्ड पलटी करून घेतला, ओके. हा. कारण ते फिश साईडचा होता ना. आणि तसा वॉश पण केला होता मी. टोमॅटो घेतलाय. या रेसिपी मध्ये टोटल किती? 1 टोमॅटो जाईल ना, हो. मीडियम साईजचा. म्हणून मी तो राऊंड वाला चॉपिंग बोर्ड अजून फेकला नाही. हा. माझा उपवास चालू आहे ना, त्याच्यानंतर फेकेल. आणि मिरची घेतली मीडियम तिखटवाल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. हा इथे तुम्ही बघताय लसूण. 5 ते लसणाच्या 6. कंदरा 5 ते 6 घेतलेले आहेत. हो. आणि खोबरा, किसलेला खोबरा आहे. गरजेचं नाही ग्राइंड करता येईल तुम्हाला खिसलेला. आमच्याजवळ आहे म्हणून आम्ही घेतलंय. बरोबर. नाहीतर तुम्ही असे तुकडे करून पण टाकू शकताय. आणि मग त्यानंतर कोथिंबीर टाकली. थोडा जास्तच कोथिंबीर घेतली मी. ओके. मस्त टेस्ट येते. तर हे बघा अशा प्रकारे स्नेहाने वाटण बनवलेलं आहे. सर्वात पहिले नगरी ठेवली गॅसवरती आणि नगरी गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे. आणि मग त्यानंतर लसूण ठेचलेलं आहे रेसिपीसाठी. हे बघा ॲड केलेलं आहे कढाईमध्ये तेल गरम झाल्यावरती. आणि मग त्यानंतर लगेच वाटण टाकायचं आपल्याला. चांगल्या प्रकारे मी थोडंसं शिजून घेते 2 ते 3 मिनिटं. ओके. नंतर आपण मसाले ऍड करू. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि झाकण देणार आहे. किती? 2 मिनिटं. 2 मिनिटासाठी. ओके. बघा आता झाकण काढलेलं आहे. आणि लगेच स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकताय. घरगुती स्नेहा लजीज मसाला. आणखीन हा आता कसं आहे माहितीये का, आता डिसेंबर येते ना, 31 येणार. तर कसं आहे आपलं खूप जण आपले युट्यूब फॅमिली ना आपल्याकडनं स्पेशली मसाला ऑर्डर करतात. खास स्पेशल जेवण बनवण्यासाठी की त्यांच्या घरी पाहुणे येतात. हो. पाहुणी मंडळी आली की कसं स्पेशल जेवण बनवायचं असतं. नॉनव्हेज म्हणजे कसं नवीन वर्षाची पार्टी म्हणजे नॉनव्हेज पासून स्टार्ट होते. तर खूप सारं नॉनव्हेज बनवायचं असते. तर आपल्याला दरवर्षी आमचा एक्सपिरियन्स आहे की खूप सारा मसाला आपल्याकडून ऑर्डर केला जाते. बरोबर. तर पण एक आता मला हे सांगायला आवडेल की जसं दरवर्षी आम्ही मसाला ऑर्डर म्हणजे जे कुरिअर करतो त्यांना कुठे ना कुठे लेट होतोय. का? कारण की 31 मुळे थोडा सुट्टी वगैरे पण असते. बरोबर. बघा याच्यापासून काय म्हणतात आपला क्रिसमस पासून स्टार्ट होतात. तर बोलण्याचा प्रयत्न हेच आहे का जर तुम्हाला 31 साठी मसाला आपला हवा असेल तर लवकर ऑर्डर करा, कारण कुरिअर सर्व्हिस बंद असते. मग कसं तुम्ही फास्ट होते. तुम्ही बोलणार का आम्हाला 31 साठी म्हणजे 5 दिवस मी अगोदर ऑर्डर करेन. त्याच्याने काय होणार माहितीये का, सुट्ट्या असल्यावरती मग 5 दिवसाच्या जागेवरती 8 दिवस 10 दिवस मग तुमचे 31 निघून जाते आणि तुम्हाला मसाला नाही मिळत. कारण गेले वर्ष हा एक्सपिरियन्स आम्ही घेतलेला आहे. खूप जणांनी आपल्याकडनं 31 साठी मसाला एन टायमिंग वरती ऑर्डर केला आणि मग नंतर त्यांना ते टाइम वरती भेटला. मग 1 तारखेनंतर 2 तारखेला. मग आम्हाला असं वाटतं तुम्हाला जर ट्राय करायचं किंवा तुम्ही आपला ऑलरेडी आपले स्नेहा लजीज
लजीज मसाल्याचे कस्टमर आहात हा. तर आधीच ऑर्डर करून ठेवा आणि तुम्हाला बिलकुल निश्चिंत राहायचं आहे. तुम्हाला एकदम नवीन स्टॉकचा मसाला मिळेल. कारण खूप जण हो. नंतर आम्हाला बिझनेस नंबरवरती मेसेज करतात, दादा आम्हाला तुमच्या मसाल्यामध्ये 31st पार्टी करायची होती, आम्हाला हे बनवायचं ते बरोबर. बनवायचं होतं. म्हणून आता आम्ही अगोदरच तुम्हाला सांगतो का लवकरात लवकर मसाला ऑर्डर करा, जेणेकरून टायमिंग वरती तुम्हाला मसाला मिळेल आणि टायमिंग वरती तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये मस्तपैकी लजीज रेसिपी बनवणार. बरोबर. तर आता बघा मसाले वगैरे टाकले, मग त्यानंतर हळद, थोडीशी हळद टाकूया. थोडीशी बस. हळद टाकलेली आहे आणि सानू पण आली. तुझं झालं होमवर्क? आता जस्ट करते का? स्टार्ट केलंय कर का? पण पूर्ण झाला नाही. ओके ओके. हा हा हा, काय सुगंध, एकच नंबर. तर मसाले एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आहेत. आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहेत ना. हो. तर 2 ते 3 मिनिटं झाले बघा, मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आपले, ऑइल वगैरे सेपरेट होऊन हो बरोबर. छान असा. जेव्हा तुम्ही मसाला शिजवता ना हा. त्याच्या टेस्ट अजून असं बोलतो ना एनहेन्स होते, कारण मग की निघते ना हा मसाला शिजतोय चांगल्या प्रकारे. हा. आणि जेव्हा ही प्रोसेस तुम्ही करणार तुम्हाला तो सुगंध येणार, हो. तुमच्या तोंडातनं नक्की पाणी सुटणार. 1 ग्लास पाणी ऍड करूया. 1 ग्लास का फक्त? लागला तर मी अजून चेक करेल ना, कारण एक घट होईल मग अजून. आह, काय सुगंध आलाय, भारी आलाय. आणि आता स्नेहा सुरमई ऍड करते. हा बा, काय याला बोलतात, वाडगा. वाडगा किती मोठा सुरमईसाठी, तुम्ही स्टार्ट काढ. कारण आपण मोठी अख्खी सुरमई ठेवलेली ना याच्यात, म्हणून सुरमई ऍड केलेली आहे बघा. आता खूप लोकांचे कमेंट्स बघायला मिळतील, कोकम काने टाकला, हो कोकमची चव बरोबर येते. बरोबर बोलले. हा. तर ऑलरेडी टोमॅटो टाकलाय आम्ही, आणि ह्यांना कसं जास्त आंबट पण नाही आवडत. कधी हा. कधी खातात, आम्ही चिंच वगैरे टाकतो, चिंच भरपूर आहे घरात, असं नाही की नाहीये, हम्म. पण असंच खायचं आहे. हा जास्त पण आंबट मग ते ऍसिडिटीचा पण हे होते, माहिती आहे ना तुम्हाला. बरोबर. प्रत्येकाची इच्छा ना. तुमच्यावरती आहे, तुम्ही इथे कोकम पण टाकू ऍड करू शकता, शकताय, चिंच चिंचेचं पण ऍड कोळ करू टाकू शकताय. शकता. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात टोमॅटो टाकला असणार तर मग ते टाकायची काहीच गरज नाही. बरं. आता छोटासा उकल आलेला आहे, स्नेहाने झाकण दिलाय. 10 मिनिटात आपली रेसिपी रेडी होणार. ओके. आणि बघा झाकण दिल्यावरती त्याच्यावरती कारण आपलं झाकण कव्हर बरोबर बसत नाही ना, म्हणून प्रॉपर एक वाफ स्टीम बाहेर नाही निघली हो. पाहिजे. तर आता मी इथे माझ्यासाठी भाजी करते, आणि ही नवीन आपण कढाई आणलेली आहे हा ट्रिप्लायची. ट्रिप्लाय ना, हा ट्रायप्लाय का ट्रिप्लाय असंच नाव आहे. ऍक्च्युली आपल्याकडे दादाने आपल्याला दिली मोठी आहे, पण सर्व आपण व्हेज नॉन व्हेज साठी युज केलेली. हा. तर मी बोललेले पण की मला भांडी आणायची, तर आता नेक्स्ट गुरुवारसाठी आपण आणली आहे की जे काही भाजी वगैरे करू याच्यात करूया आपण. ओके. अजून काय लागलं तर आपण घेऊया. मग छोटा. सुरमईचा कालवण माझ्यासाठी, मग त्याच्यासोबत काय काय आहे आज? चपाती करते आणि भात करते, चालेल ना. ओके. चपाती खाणार ना. मग आम्ही मार्केट मधनं जाऊन येऊ का या, पटकन, या. तोपर्यंत कालवण पण होईल ना. हा या मग. कॅरम आणायचं आहे आणा ना. आणा, कारण ती मागे लागली कॅरम खेळायची तिला, तर कॅरम आणूया आपण, बरोबर ओके, ना. चालेल. सांग जायचं आपला पण. पण माइंड थोडस डायव्हर्ट होईल ना. ओके. हा तो पण जायचं? भाजी बिजी करून ठेवते. रेडी हो जा कॅरम मस्त. आणायला. तर आता आम्ही सानूसाठी कॅरम घ्यायचा आहे म्हणून आलो. यो कितीच आहे? 1090 आहे, 1000 आहे. आपण इथं बघितलं होलसेल मध्ये, इथे 850 रुपयाला आहे. भारी आहे पण महाग आहे ना इथे. ही काय डाग आहे का याच्यावरती? एक कलर पेंट मारलं ब्लॅक, किती कमी होतील याच्यात? कमी केलं ते मग दुसरं कोण बोललं की 1090 होलसेल मध्ये 850 रुपयाला आता जस्ट बघून आलो, पण तो थोडस होलसेल मध्ये भेटल, आपल्याकडे नाही भेटणार. इथे समोरचं दुकान. होलसेल वाला काय जास्त पेंट घेतो, मी 1-2 पीस घेतो सगळे. किती होतील मग याचं? 950 900 रुपये बरोबर आहेत. नाही होणार ते. हा कोण बोललं तुम्हाला? नाही नाही बरोबर आहेत 900 रुपये. हा ते असं भेटणार. त्याच्यासोबतच भेटतील ना. बरोबर. हम्म. तर हा आपण कॅरम घेतलाय सानूसाठी. सानू बरोबर आहे ना तिघांसाठी? मोठी साईज आहे. ही शेवटची साईज आहे ना? सर्व भेटेल. मोठी भेटल. नाही नाही नाही, एवढा मोठा तिघांसाठी आम्हाला बजायला करा. बस झालं, तुम्ही पुढे खेळलं तर काय टेन्शन नाही, मोठंच आहे. चालेल. सानू खुश ना? खुश आहे. व्हाईट कलरची आहे का याच्यामध्ये? सर्व एकच कलर आला. एकच कलरचं आहे का? मिक्स होतं लगे मिक्स नाही आला, सर्व एकच कलर दिले. ओके चालेल द्या. सानूचा कॅरम रेडी. आपल्याला होलसेल मध्ये भेटत होता पण तिथे थांबायला लागेल.
ही काय पावडर आहे का? असं स्लिप व्हायला बारीक पावडर. एकदा सोंगट्या बघूया. परफेक्ट. बरोबर आहे. तर फायनली सानूसाठी न्यू कॅरम बोर्ड घेतलेला आहे. आता आपण तिघेजण मस्तपैकी खेळायचं ना जेवल्यानंतर. डेली आता 1 तास तरी आपण याच्यावरती घालवायचा. चला. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार ताई. काय नाव दादा तुमचं? जितेंद्र मर्चंडे. जितेंद्र दादा. जान्हवी ताई. तर आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. हा अर्धा किलो मसाला. फर्स्ट टाइम ऑर्डर करते ना? मला ट्राय करायचंय. मग नेहमी असेल ऑर्डर. सजेस्ट केलं का आपले व्हिडिओ बघतात? व्हिडिओ तर बघते आणि सगळ्यांचे ना मी आता बघते स्टेटसला सगळ्यांचे रिप्लाय छान असतात. अच्छा की नक्की ट्राय करायला पाहिजे. थँक्यू. आणि स्नेहाताईंची मेहनत एवढी छान आहे ना, एवढी मेहनत करतात. मला खूप प्राऊड फील होतं. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. खूप छान पुढे घराचं स्वप्न लवकर पूर्ण होईल. थँक्यू. तुमच्या जर ब्लेसिंग असल्याने नक्कीच होईल आमचं घर. माझ्या डोळ्यामध्ये थोडासा ये झाला, लगेच पाणी आला. थँक्यू. आणि आता मसाला तुम्ही यूज करणार ना, फीडबॅक नक्की द्या. चालेल. चला ताई. नमस्कार ताई. ताईंचं नाव प्रियांका आहे. कम्फर्टेबल नाही दादा. नाही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हाय. काय नाव तुझं? ईशा. वाव, छान नाव आहे. तर ताई तुम्ही फर्स्ट टाइम आपल्याकडनं मसाला ऑर्डर करताय ना? तुम्हाला असं कोणी सांगितलं का व्हिडिओ बघताय? मी बघते ना. मग मी काय नॉनव्हेज खात नाही, फक्त अंडीच खातो. अच्छा. पण आवडतं व्हेज मध्ये पण. नाही, व्हेज साठी पण एकदम अप्रतिम मसाला आहे. तुम्ही फीडबॅक द्या, तुम्हाला आवडेल बघा मसाला. त्यासाठीच मागवले मी. ओके. चला. थँक्यू. चला बाय. तर आता आपण घरी आलो आहोत. तिघांसाठी किती काय बारका आणू? बरोबर आहे ना साईज? हा. अरे फील झाला पाहिजे खेळता वेळी तिघांना पण. रात्री जेवल्यानंतर भाकरी आणल्यात. हे नको देऊ. चला फायनली जेवण झालेलं आहे. हे बघा इथे काय मटर पनीर केलं मी. मटर पनीर बनवले मस्तपैकी. हो. तर तुम्हाला आज थोडंसं असं ब्राउनिश कलर दिसत असेल ना, त्याचं मी तुम्हाला कारण सांगते. कारण आपण ओला नारळ टाकलाय आणि कोथिंबीर जास्त टाकली. कारण त्याच्यामुळे टेस्ट थोडा डिफरंट येणार. मच्छीचा आपला मसाला सेमच आहे, पण बघा कलर चेंज झालेला आहे हो. कारण मी तसं वाटून केलंय म्हणून. आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते. चला जेवायला बसू. सुरमई खाणारा मी एकटाच. बोलले ना पप्पा तर आता आम्ही जेवायला बसलो. मग काय ऐकलंस तरी काय तुम्ही? तेच तर बोलत होते. नाही असं एकदम असं लवकर आहे. आता आम्ही आता जेवायला अच्छा असं आहे का? वा बघा किती भारी आहे. काही करू ना करते. छोट्या करुणा कोण आहे का? तुम्ही बोलते ना. करू ना तुम्ही बोला. आणि इथे मस्तपैकी भाजी बघताय तुम्ही. मटर आणि पनीर. गाजर पण ऍड केलं. गाजर पण ऍड केलंय. हेल्दी एकदम हेल्दी बनवलंस तुम्ही. मटर बघा. सानू खाणार आणि मम्मी खाणार मटर पनीर. पप्पा खाणार सुरमई. कशी झाली सांगू भाजी? किंगफिश. टेस्टी आहे ना? हा पप्पा थोडा टेस्ट नंतर आता नको. आता त्यांच्या टेस्ट जाणार. डायलॉग आहे पप्पाचा. झाकण नाही आणलं. चला या जेवायला सर्वांनी. स्नेहा पकड. सानूला भाजी तर खूपच आवडली. ती किती वेळ बोलली वा. चला घ्या. सर्वात पहिल्यांदा सुरमई दाखवली बघा. क्या बात, किती भारी झाले. सुरमईची अशी तुकडी निघली ना झाल्यावरती का भारी वाटतं खायला. या सुरमई खायला. छान आहे. मला असं वाटलं नव्हतं का सुरमई म्हणजे आपण मार्केटमध्ये आणून फ्रीजरमध्ये ठेवली तरी एवढी अशी म्हणजे राहील फ्रेश. टेस्टी लागते ना? टेस्ट आहे, खूपच टेस्ट आहे. एकदम परफेक्ट शिजली. ना पनीर एकदम परफेक्ट. ग्रेव्ही बघा किती सुंदर अशी म्हणजे एकदम थिक झाले. हे बघा तुम्हाला याच्यावरूनच समजत असेल. आणि जेवढी थिक बनवणार ना तेवढी टेस्टी लागणार ना स्नेहा? हो. ग्रेव्ही सोबत. बापरे. खूपच सुंदर. आपण ना याच्यामध्ये चिंच पण नाही टाकली, प्लस कोकम पण नाही टाकला, तरी पण एवढं भारी वाटतंय ना. कारण आपण टोमॅटो टाकले ना त्याचा बरोबर टेस्ट होते. काय लस नाही सारखी बघते की मी काय करते. तारीख खुश होती. ती माझ्या फेस कडे बघते सारखी. मला हसायला येते. तर चला आता आम्ही जेवून घेतो. तू सांग आता काय बोल आता.
ही मध्ये मध्ये खूप वेळ ही आम्हाला रिटेक घ्यायला लागले कारण भरपूर बोलते. बोल आता, भरपूर एकदम बोल आता, हळूहळू कधी कधी हळू बोलते. सांग आता काय सांगत हे होते. कसं शिजलंय मम्मा, बघा ना किती टेस्टी टेस्ट आहे ना पनीर. आज मी एकदम सिम्पल पनीर केलाय कढाईमध्ये, आपण न्यू कढाईमध्ये केलाय. टेस्ट आहे ना, खा. चला दोघे खुश तर मी पण खुश. चला आता कॅरम खेळूया, जेवण झाले. हा चालेल. आता मस्तपैकी जेवण झालंय आणि स्नेहा इथे आता भांडी घासते आणि मला काम आहे तो म्हणजे मसाला पॅकिंग. आज 20 किलो मसाल्याची ऑर्डर आली तर पाठापाठ आता मसाला पॅकिंग करून घेते. सानू तिथे काय करतेस तू? स्टिकर हे करते का? अभ्यास झाला ना तुझा? तर कॅरम पण केलायचं आहे ना आपल्याला आज. होईल होईल पटकन. तर चला मस्तपैकी आता पटापट मसाला पॅकिंग करून घेतो. ये बघा अरे ठेव ना काय मसाजर. तर फायनली सर्व मसाला पॅकिंग करून झालेला आहे. ही लाईन आहे ती 500 ग्रॅमची आहे. ही 1 kgची 3 किलो 2 किलो 2 किलो 2 किलो सर्व मसाला आता मस्तपैकी पॅक करून झालाय. आणि आता टाइम झालाय तो म्हणजे आमचा कॅरम खेळायचा ना सांग. काय का ना काय ये अंडी ठेवलेली मी ते बघितलीच नाही बघा. 4-5 राहिलेली मग पटकन धुवून घे मग. हा? मला वाटलं झाला होता का. हा. तू जरा शांत राहा म्हणजे थोडा वेळ पहिला आम्हाला फ्री होऊ दे. ओके. फायनली आता आमची सर्व कामं झालेली आहेत आणि आता आम्ही कॅरम बोर्ड घेतो आतमध्ये, त्याची अनबॉक्सिंग करतो. अनबॉक्सिंग म्हणजे काय ऑलरेडी दिसते. उचलशील ना? तसा हलकाच आहे. व्हेरी गुड. हा मी इथंच ठेवायला लागेल. हो चालेल चालेल. चेअरवरती नाही खाली बसायचं. ते आपल्याकडे ये नाहीये क्लब हाऊस. ओके. सानूसाठी म्हणजेच आमच्या तिघांसाठी स्टार्ट यांना करूया आता नवीन गेम. हात काय जोडतेस तू? तुला काय देणारच नाही. थांब ना. तुम्ही का आज एकदम असं मला कॅमेरामध्ये डल डल दिसतात. इतके फेअर आहेत यार. थकलो. एवढे थांब मी पहिले काढते. हा हा क्या चांगली क्वालिटी आहे ना. तुम्ही विचारूनच आणले ना. हा चांगले. क्लिप नीट लावा बाबू. चला आता आपण मस्त खेळूया. क्लिप तुझी केसांची क्लिप. पहिले पावडर काय सोमट्या म्हणजे कॉइन्स गोळी. आम्ही कॉइन्स बोलतो. ठीक आहे. पावडर लावा आणि पूर्ण स्प्रेड करा. थांबा. बोरिक ऍसिड. हा बस. आता यानी ते स्ट्रायकर असेल ना त्याने फिरवायचा. घ्या. तुम्हाला माहिती नाही वाटते मग. माहिती आता विसरलो ना. असं मी तर किती वर्षातून खेळणार. सानू होता तुझ्या घरी? माझ्या घरी नव्हतं. म्हणजे माझे काय असं म्हणजे मुलं बोलतात ना असं आपले नेबर्स शेजाऱ्यांच्याकडे होता. आम्ही सगळे खेळायचो. खराब दिला का यांनी? नाही बरोबर आहे. उलटा करतेस तू फिरवतो. नाही ना बरोबर आहे. मला सांगणार आता हे न्यू कॅरम बोर्ड सानूचा. अरे वा. नाही तरी नाही एकदम परफेक्ट नाही झाला पावडर ना. चल राहू दे आपण तरी खेळूया. मी ट्राय करते. हा, घे. चिटिंग करते झाडू मारला. दे माझा. केला. ठीक आहे तू खेळ का मी खेळू? तुम्हीच केलं ना आता तुमच्याकडे झालं. माझे तर हात पण थरथरतात. ठीक आहे चान्स गेला. बरोबर लाईन वरती असं लाईन लाईन पहिले ये नाही काढू शकते. हा तू बघू. नाही दे आता माझी. आम्ही खूप वर्षातून खेळतो. थोडासा आता ना सवय लागायला थोडा टाइम जाईल. पप्पानी काढली. भरपूर वर्षानंतर खेळतो म्हणून त्याची आणि ते idea पावडर नाही. बरोबर सानूची आहे ना त्या? माझी आहे सानू ना. नंतर तुम्ही तुझी. मी मग असं खेळलो आपण. असं आहे का? अरे खेळ सानू. चल बघू. नाही अजून एकाची पण नाही एकाची पण जिंकली. नाही आली. ठीक आहे ओके. सानूला पण- नाही तुम्ही ते असं थोडी माझ्यावरती येते कसं केलं. असं नाही हाफ सानूला नाही बोलते करत. मी. ओ दे इथे मला. अरे, काय करते सानू? असं नाही करायचं. थांब थांब. हा माझे हात पण करतात. सानूचं काय नाही. असं नाही करायचं. हे पहिले निघणारच ना. पहिले तुझ्याकडे एक कुठली तरी गोटी पाहिजे. राणी नाही काढू शकत तू डायरेक्ट. पहिलं सर्वात पहिले तुला एक तरी पाहिजे तुझ्याकडे. व्हाईट किंवा ब्लॅक. ओ दे. किंवा black. चीटिंग नाही करायचं. हम्म. बघ रे. एक
इथे एका जीव चालली नाही म्हणजे काय चाललंय गेमच नाही येत आम्हाला ना. तर चला आता आम्ही तुम्हाला हा आता गेम आमचा आहे ना स्पीड मध्ये तुम्हाला दाखवतो. हो झालं. स्पीड मध्ये दाखवतो. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.